नमस्कार, मी गारग्या आवारे, कॉमन मॅन. आणि आजचा आपला विषय आहे की सोशल मीडिया हा हा अँटी सोशल होत चालला आहे का? कारण मुळात गोष्ट अशी आहे की समाज माध्यम ज्यांना आपण म्हणतो सोशल मीडिया, हा आपल्या आयुष्यात इतक्या जास्त आत शिरला हे म्हणणं चुकीचं होईल. आता त्यांनी आपल्या आयुष्याला विळखा घातला. म्हणजे अगदी कोणी बघा, अबालवृद्धांपासून लहान बाळ असो ते शाळेतही जात नसो, त्यालाही शांत करायला मायमाऊली एक मोबाईल हाती देऊन देते आणि तो तिथून मोबाईलचं व्यसन आता लागलेलं आहे. ते अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत आणि प्रत्येकाची बोटं अशी जात राहतात. आपण काय ते रील्स बघत राहतो इंस्टाग्रामवर, बाकीच्या गोष्टी वगैरे वगैरे. आता सोशल मीडिया अँटी सोशल का बरं? अँटी सोशल का बरं? तर मी मूळचा अमरावतीचा आहे आणि आता आम्ही तो अनुभवही घेतला आणि भारतात बऱ्याचशा ठिकाणी जिथे दंगल सदृश्य स्थिती होते किंवा दोन समाजात, दोन धर्मात तेढ वगैरे असा काहीतरी प्रसंग निर्माण होतो, तर कलेक्टर पहिला आदेश देतो की इथलं नेटवर्क बंद करा. का बरं नेटवर्क बंद करा? कारण मग कम्युनिकेशन जे आहे ते बंद होतं, अफवा पसरवल्या जात नाही, काही काही गोष्टी. कारण प्रशासनाला देखील माहीत आहे की या गोष्टी जर झाल्या तर यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आणि तो भडका, भावनांचा उद्रेक सर्वात जास्त वाढू शकतो. तो कशामुळे वाढतो किंवा कुठल्या गोष्टीमुळे वाढतो? तर तो सोशल मीडियामुळे वाढतो. आता सोशल मीडियामुळे झालं काय नेमकं की प्रत्येकाला एकतर व्यक्त होण्याचा ची संधी मिळाली. पहिले पहिले त्याचे काही नियम होते नव्हते, त्याच्यामुळे कोणी काही बोललं, काही चालायचं. आणि असंच नाही, मग काही काही जे यूट्यूबर आहेत ते अक्षरशः त्यांनी शिव्या काय दिल्या, काय काय घाणेरडे प्रकार केले, तरी ते कमावत आहेत. आज असे हजारो लाखो लोक आहेत जे काही विक्षिप्त विचित्र प्रकार यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर करतात. त्याला आचारसंहिता त्यांची स्वतःची देखील नाही, ते सामाजिक आचारसंहितेलाही मानत नाही. आणि मग या विकृती सगळ्या अशा पर्कोलेट होतात, त्या झिरपतात समाजात. याला कारणीभूत कोणतं? याला कारणीभूत निश्चितच सोशल मीडिया आहे आणि तुम्ही त्याला आता थांबवू शकत नाही. मला आश्चर्य सर्वात जास्त वाटतं या राजकीय नेत्यांचं. राजकीय नेत्यांचं याच्यासाठी आश्चर्य वाटतं आणि लाज वाटते, लाज मुळात. म्हणजे या राजकीय पक्षांची, नेत्यांची. याला कारण असं आहे की आता नवीन पोस्टिंग झाल्यात पक्षामध्ये, अध्यक्ष, उपाध्यक्ष. तर एक सेल अजून ॲड झाला, तो सोशल मीडियाचा सेल आहे. त्याचे तालुकानिहाय, जिल्हानिहाय अध्यक्ष वगैरे आहे. आणि मग वेगवेगळ्या मेसेजेस क्राफ्ट केले जातात, ते पाठवले जातात. त्याची शहानिशा केली जात नाही, ज्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी म्हणतो, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी आहे. आणि मग होतं काय की ती शहानिशा करायची नाही करायची आणि त्याच्यावरून हेवे दावे करायचे. त्यातल्या त्यात आता तर भारतात जर आपण बघितलं तर तुम्ही दोनच गटाचे असू शकता. एक तर तुम्ही आम्ही जे म्हणतोय त्याला स्वीकारा, आणि ते जर तुम्ही स्वीकारणारे नसाल तर तुम्हाला या देशातही राहायची वगैरे परवानगी असू शकत नाही, असे दुसऱ्या गटातले लोक कमेंटमध्ये लिहितात. पुन्हा हे जे ग्रुप्स आहेत ते ग्रुप्स इतके विचित्र आणि विक्षिप्त प्रकारात असतात ॲड केलेले. 25 लोकांचा वेगळा ग्रुप, त्यातल्या 10 जणांचा वेगळा ग्रुप, आणि त्यातल्या 3 जणांचा एक वेगळा ग्रुप असतो. तर 25 जणांमध्ये वेगळं बोलायचं, 10 मध्ये वेगळं बोलायचं, 3 मध्ये वेगळं बोलायचं. त्यातही खूप उच्च शिक्षित लोक जेव्हा साधारणतः असं वागतात तेव्हा आश्चर्य वाटतं की तुला माझा विचार पटत नसेल तर हे तुला मान्यच करावं लागेल. हा हेका पुन्हा की हे मान्यच कर, नाही तर तू मला अनफ्रेंड केलं तरी चालेल. तू माझा मित्र नाही आहे, मला तुझी दोस्ती नको आहे. अरे काय काय चालवलंय तुम्ही? तुमचं शिक्षण झालंय, तुमच्याजवळ सत्सद विवेक बुद्धी आहे, आणि महत्वाची म्हणजे तुमची मैत्री की मागच्या 2 पंचवार्षिक पुरतीच मर्यादित नाही आहे. त्याच्यामुळे त्या 2 पंचवार्षिकमध्ये जे काही घडलंय किंवा जे कोणी आलंय त्याच्यामुळेच तुमची मैत्री पुढेही टिकून राहील वगैरे असा काही भाग नाही.
राजकारणी लोक आपला राजकारणाचा धंदा करतात, तो आता व्यवसाय झालेला आहे. ते तुम्हाला तुमच्या भावना किती भडकवायच्या नाही भडकवायच्या, जसा पावसाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की पाऊस पडतो, तसा नेमका वेगवेगळ्या घटना घडवून आणून नेमक्या वेगवेगळ्या इव्हेंट्स करून असा एक भावनिक उन्माद निर्माण करून असा निवडणुकीच्या आधी असा कमी दाबाचा पट्टा निर्माण करून निवडणुका लढवल्या जातात. आपण लोक कितीही बुद्धिजीवी असलो तरी ते ठप्पे मारतो आणि मग त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहीत आहे. त्याच्या विषयात मी जाणार नाही, तो वेगळा विषय आहे. पण असो, पण यात सर्वात सोशल मीडियाचा रोल प्ले होतो आहे, नाही अशातला भाग नाही. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही हे संबंध केवळ असेल, तुमचा मित्र असेल, तो एका विचारसरणीशी संबंधित असेल, तुम्हाला ती पटत असेल नसेल, तुम्ही दुसऱ्या विचारसरणीला मान्य करत असाल, पण एकदम संबंध तोडायचे, मला बोलायचं नाही, मला तुझं तोंडही पाहायचं नाही. अरे उलट दोन्हीही प्रवाह आपल्याला जाणून घेता आला येतात, त्यात ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि यातून चांगलं काही देता आलं पाहिजे. मार्क टुली नावाचे एक करस्पॉन्डंट होते बीबीसीचे. त्यांनी 2 गोष्टी भारताच्या बाबतीत सांगितली होती. पहिली म्हणजे की एक तर म्हणे हा देश महासत्ता होईल, नाही तर हा गृहयुद्धात अडकेल, इतकं या देशात पोटेन्शियल आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी इथे ज्या अफवा पसरतात त्याच्याबद्दल खूप मोठं आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यावेळेस. कारण इतके मोठे माध्यमं नव्हती त्यावेळेस, इतक्या म्हणजे मोबाईल्स, टेलिफोन्स नव्हते. त्या काळातही भारतात रुमर्स फार लवकर पसरायचे आणि त्याच्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. हे केवळ भारतातच होतं अशातला भाग नाही, हे जगातल्या प्रत्येकच कोपऱ्यात होत असेल. तो मानवी स्वभाव आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यात हा आहे की हे जे काही चालत असताना समाज माध्यमातून आता त्याला किती आपण स्वीकारलं पाहिजे आणि किती नाकारलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, की समाज माध्यमं म्हटल्यावर तर पूर्ण सर्वस्वी वाईटच आहे अशातला भाग नाही. खूप सुंदर इन्फॉर्मेशन त्यातून तुम्हाला मिळते, खूप चांगल्या माहिती तुम्हाला भेटू शकतात, खूप चांगल्या गोष्टी आता आपल्यासाठी एक्सप्लोर करायला आहेत. पण गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान शेवटी आठवतं की गरजेपेक्षा कुठलीही जास्त गोष्ट तुम्ही घ्याल, स्वीकाराल तर ते विष असतं. पाणी तुम्ही 100 प्याले पिले तर तुमचा मृत्यू होईल, तेवढी गरज तुमच्या शरीराला नाही आहे. तो तसाच प्रकार आहे. आता यात पुन्हा AI, मशीन लर्निंग, डाटा सायन्स ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून तुम्ही जे काही शोधतात तशाच पद्धतीच्या गोष्टी तुमच्या ताटात वाढल्या जातात. तुम्ही समजा एखाद्या चामड्याच्या जोड्याची जाहिरात पाहिली तर 4-5 कंपनीचे ऑफर्स तुम्हाला येऊन जातात. तुम्ही आणखीन काही विचित्र विक्षिप्त पाहिलं तर त्याच्या संबंधितल्या ऑफर्स येतात. म्हणजे हा बाजार आहे आणि हा बाजार, भारतातली लोकसंख्या याच्याकरताच खरं म्हणजे भारताकडे सगळेजण बघतात. व्यापार या अनुषंगानं मोठमोठ्या कंपनी, त्यांचे करोडोंचे प्रॉफिट्स, या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, आपण त्याचे व्हिक्टीम होतो. आणि एक कॉमन मॅन म्हणून मला असं वाटतं की या विषयावर लक्ष घालावं. शेवटी चॉईस तुमची असते. मधमाशी होता आलं पाहिजे, फुलपाखरू होता आलं पाहिजे, मधुकंठी पाहिजे, फुलाच्या प्रेमात पडायचं नाही किंवा फुलाचं भक्तही व्हायचं नाही. आपल्याला तो रसस्वाद घेता आला पाहिजे, आपल्याला तो रस चाखता आला पाहिजे, त्याचे सौंदर्य न्याहाळता आलं पाहिजे, त्याची मजा घेता आली पाहिजे आणि तेही करून एका प्रमाणात त्याला थांबवता आलं पाहिजे. खूप चांगल्याही गोष्टी आहे, वाईटही गोष्टी आहे. शेवटी ते आपल्याला स्वीकारावं लागतं, आपल्यालाच ठरवावं लागतं आणि स्वतःचीच एक आचारसंहिता ठरवावी लागते. पण या सर्व संबंधात मग तुम्ही काहीतरी वाचून स्वतःचं माथं भडकवणं आणि त्याचा विपर्यास करणं आणि यातून काहीतरी समाज विघातक कृत्य करणं, त्याला अर्थ उरत नाही. एवढंच. तुम्हाला कसं वाटतं ते कळवा. चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कुठल्या आणखीन विषयावर तुम्हाला माझ्याकडून ऐकायला वाटेल किंवा बोलायला हवं तेही सजेस्ट करा, कमेंट करा. नमस्कार.